यावर्षी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसिजरमध्ये काही बदल झाले थोडेसे. तर तसं फार्मसीमध्ये काय होणार आहे की ती मागच्या वर्षी जशी प्रोसिजर होती तशीच असेल? नाही, जसं इंजिनिअरिंगमध्ये बदल झाले तसे फार्मसीमध्ये पण ते बदल झालेले आहे. तर गव्हर्नमेंटने आता इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की यावर्षी 4 राऊंड होणार आहे. ओके. तर मागच्या वर्षीपर्यंत 3 राऊंड्स होते, तर यावर्षी 4 राऊंड होणार आहे. आणि जो म्हणजे काय आहे की मुलांना ज्या वॅकन्सी पोझिशन इन्स्टिट्यूट लेवलला आधी भरल्या जायच्या, तर त्यांना इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन अप्लिकेशन करावं लागायचं. पण आता असं आहे की ते गव्हर्नमेंटने 4था राऊंड सांगितल्यामुळे, शासनाने 4था राऊंड सांगितल्यामुळे त्या सगळ्या सीट्स आता ऑनलाईन पोर्टलवर दिसणार आहे मुलांना, आणि ते कोणत्याही कॉलेजेसला ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहे. तर गव्हर्नमेंटने ही प्रोसिजर ट्रान्सपरंट केलेली आहे. आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये पण थोडी चेंजेस गव्हर्नमेंटने केलेले आहे की सेकंड राऊंडमध्ये फर्स्ट 3 ऑप्शन जे दिलेले आहे ते जर का अलॉटमेंट झाली तर त्यांना ती ॲडमिशन कन्फर्म करावी लागणार आहे. तसं त्याच्या जर का 3च्या नंतरचे कॉलेजेस मिळाले असेल तर त्यांना बेटरमेंटची अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि थर्ड राऊंडमध्ये 6चा ऑप्शन दिलेला आहे की पहिले 6 कॉलेजेस जर का त्यांना लागले तर ते 6 कॉलेजेसमध्ये त्यांना ॲडमिशन कन्फर्म करावी लागणार आहे. दे वोंट बी एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड. पुढच्या राऊंडला ते एलिजिबल नसणार आहे. ओके. हा बदल ह्यावर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे. आणि हा झाला आपला सेंट्रलाइज कॅप प्रोसेसचा बदल. सेम ह्याच पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट सीटच्या बाबतीत पण गव्हर्नमेंटने इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तर मॅनेजमेंट सीट्सला यावेळेस मॅनेजमेंटला त्यांनी प्रोव्हिजन दिली आहे की तुम्ही 3 टाइम्स फी चार्ज करू शकता. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का कॉलेजची फी 1 लाख रुपये असेल तर त्याच्या जागी ते कॉलेज 3 लाख रुपये फी आकारतील. पण ती ज्या मॅनेजमेंट सीट्सच्या ॲडमिशन आहेत त्या पण सेंट्रलाइज पद्धतीने त्यांना राबवावं लागणार. त्या पण मेरिट स्वरूपात राबवावं लागणार. ओके. म्हणजे बरेचसे बदल यावर्षी झालेले. आणि जो फार्मसीचा अर्ज विद्यार्थ्यांना भरावा लागणार तो अतिशय काळजीपूर्वक भरावा लागेल की कारण पहिले 3 कॉलेजेस कुठले घ्यायचे त्याच्यामध्ये नंबर लागेल त्यामुळे काळजी विद्यार्थ्यांना अधिक घ्यावी लागणार आहे. दुसरा विषय सर, फार्मसी म्हटलं की असा येतो की म्हणजे प्रत्येकच विषयासंदर्भात हा येतो, इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल. तर फार्मसीचा जो काही आत्ता सध्याचा आपला सिलेबस आहे हा इंडस्ट्रीशी तेवढा कनेक्ट आहे का, की इंडस्ट्रीची नीड तो पूर्ण करतो का? कसं आहे ना की अकॅडमिक इन्स्टिट्यूशन त्यांच्या पद्धतीनं पुरेपूर प्रयत्न करतात की इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने ते सिलेबस डिलिव्हर करायचा प्रयत्न करतात. फार्मसीच्या बाबतीत असं आहे की थ्रूआउट इंडिया फार्मसी काउन्सिलने एक सिलेबस दिलेला आहे. तर जे मेजर सब्जेक्ट्स आहे आणि ज्या मेजर फार्मा इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट आहे, तर फार्मास्युटिक्स डिपार्टमेंट आहे जो फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंटच्या रिलेटेड एज्युकेशन मुलांना देतो. फार्मास्युटिकल केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे तर ड्रग सिंथेसिस, ड्रग ॲनालिसिस, ॲडव्हान्समेंट इन ड्रग डिझायनिंग ह्या सगळ्या गोष्टींवर फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा सब्जेक्ट नॉलेज देतो. फार्माकोलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना प्रीक्लिनिकल स्टडीज म्हणजे ॲनिमलवर केलेल्या स्टडीज, क्लिनिकल स्टडीज म्हणजे ह्युमनवरच्या ट्रायल्स, आणि ते ड्रग बायोलॉजिकली आपल्या बॉडीमध्ये कसं ॲक्ट करणार ह्याच्या रिलेटेड जे अभ्यासक्रम शिकवले जातात. फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट आहे जिथे नॅचरल प्रॉडक्ट केमिस्ट्री आणि नॅचरल सोर्सेसमधनं, हर्बलमधनं जे काय मेडिसिन्स बनतात तर त्याच्याबद्दलचा अभ्यासक्रम. ॲडिशनली आता इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे रेग्युलेटरी अफेअर्स हा ॲडिशनल सब्जेक्ट ॲड झालेला आहे मास्टर्समध्ये. त्याच्यानंतर QA/QCसाठी लागणारं जे एज्युकेशन आहे. तर आता विद्यार्थ्यांना जो अकॅडमिकली जे कंटेंट द्यायचं आहे ते कंटेंट कॉलेज देतं. त्याच्यासोबत आता काय झालं आहे की या नवीन जे सिलेबस PCIने केलेला आहे आणि पुढच्या वर्षी अजून एक नवीन सिलेबस येणार आहे. म्हणजे नवीन सिलेबस 26-27 पासून इम्प्लिमेंट होणार आहे ॲज पर NEP. तर त्याच्यात मॅन्डेटरीली त्यांना प्रोजेक्ट वर्क टाकलेला आहे. तर 1 वर्षाचा प्रोजेक्ट विद्यार्थ्याला करावा लागतो. तर तो प्रोजेक्ट इंटर्नशिप स्वरूपात असू शकतो. ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन तो प्रोजेक्ट करू शकता. इंडस्ट्रीच्या कोलॅबरेशनमध्ये ते जाऊन प्रोजेक्ट करू शकतात किंवा मार्केटमध्ये जाऊन मार्केट सर्वे रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटीज आहे ते मार्केटमध्ये जाऊन करू शकतात. ॲडिशनली सर्टिफिकेशन्स प्रोग्राम खूप काही आहे. म्हणजे जे मार्केटमध्ये जी सध्या जी डिमांड आहे त्याच्या रिलेटेड कॉलेजेस काय करतात की मल्टिपल सर्टिफिकेशन प्रोग्राम्स घेतात. तर NPTEL आहे, स्वयं आहे, तर हे असे गव्हर्नमेंटचे तर पोर्टल्स अवेलेबल आहे. पण कॉलेजेस त्यांच्या एंडनी विविध सर्टिफिकेट प्रोग्राम्स प्लॅन करतात आणि ते प्रयत्न करतात की विद्यार्थ्यांना जे मार्केट स्किल रिक्वायरमेंट आहे, मार्केटमध्ये जे काही चालू आहे, ज्याची सध्या डिमांड आहे त्याच्या रिलेटेड ते एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र,
महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.